झाडांच्या वादामध्ये तपोवनच्या जंगलामध्ये अखेर मंत्री नितेश राणे यांनी ईदच्या बकरीला खेचून आणलंय। हिंदूंच्या सणाच्या वेळेला झाडांना मिठ्या मारणारे पर्यावरण प्रेमी ईदला बकरीला मिठी का मारत नाहीत असा सवाल त्यांनी केलाय। आणि राणेंच्या लॉजिकचा संबंध काय असा प्रश्न पर्यावरण प्रेमींना पडलेला आहे। पाहूयात एक रिपोर्ट। नाशिकच्या तपोवनातल्या झाडांच्या मुद्द्यामध्ये अखेर अपेक्षेप्रमाणे भाजपचे मंत्री नितेश राणेंनी हिंदू मुसलमान वादाची एंट्री केली आहे। ऐतिहासिक तपोवनातल्या झाडांचा मुद्दा मंत्रिपदावर असलेल्या नितेश राणेंनी ईदच्या बकरीशी जोडलाय। या दोघांचा परस्पर संबंध काय हा संशोधनाचा मुद्दा असला तरी स्थानिक निवडणुकांवेळी अडगळीत गेलेला हिंदू मुसलमान वाद पुन्हा तपोवनच्या निमित्ताने बाहेर आलाय। त्यामुळे आता स्वतः मत्स्योद्योग मंत्री असलेल्या राणेंनी पर्यावरण, परिसंस्था, त्यामध्ये वृक्षांचं असलेलं महत्त्व आणि त्याच्याशी बकऱ्यांचा असलेला संबंध काय हे एकदा महाराष्ट्राला शास्त्रीयदृष्ट्या समजावून सांगावं असं आवाहन केलं जातंय। पण तेव्हा हे पर्यावरण प्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही की व्हर्च्युअल बकरी ईद करा असं कधीच ऐकत नाही आम्ही। हा प्रश्न या निमित्ताने मी फक्त ट्विटच्या निमित्ताने विचारलाय। का नाही जा आता जसं झाडाला मिठी मारताय चांगली गोष्ट आहे, झाडं जगली पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर मुद्दा आहे। पण जसं झाडाला मिठी मारतायत तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही हा साधा प्रश्न फक्त विचारलाय। अहो ठीक आहे ना, मुद्दा तुम्ही जिथे झाडांचा आणि बकऱ्यांचा असला तरी पण तो प्राणी नाही का? भूमिका त्याचा या विषयाचा काही संबंध नाही। मंत्री आहात ना तुम्ही आणि एका जबाबदार मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे मंत्री आहात। तुम्हाला बकरीन झाड यातला फरक कळतो का आणि त्यांच्या नेत्यांनाही कळतो का? असे जर मंत्रिमंडळात मंत्री असतील तर हा महाराष्ट्र उजाडच बनेल। नाशिककरांना ऑक्सिजन पासून मारू नका, हा ऑक्सिजन आमचा हिरावून घेऊ नका। उगीचच काहीतरी त्याला वेगळा मुलामा द्यायचा। आणि ते आता खरं सांगा, बकरी काय ऑक्सिजन देते का हो? तुम्हाला एवढी बकरीचं पडलं, हे झाड आहे ना हे ऑक्सिजन देतं। कुठे चाललात तुम्ही ते बकरीपर्यंत घेऊन? एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यावर त्यांचं मत स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पर्यावरणवादी आहोत, कधीही त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये या मताचे आहोत। जेवढं शक्य होईल तेवढं वाचवूनच प्रगती केली पाहिजे। झाडं राखणं ही सर्वांची जबाबदारी पण आहे। परंतु नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केले कदाचित त्याचं ते वैयक्तिक मत असावं, परंतु असे भडक स्टेटमेंट करून मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही। हे नाशिकच्या ऐतिहासिक तपोवनच्या वनसंपदेची दृश्य आहे। या घनदाट जंगलात सरकार कुंभमेळ्याला येणाऱ्या साधूंच्या तात्पुरत्या निवासाची सोय करणार आहे आणि त्यासाठी शेकडो झाडांची कत्तल होणार आहे। हे तेच तपोवन आहे जिथे वनवासावेळी राम सीतेनं वास्तव्य केलं होतं। त्या तपोवनात साधूंच्या राहण्यासाठी सरकार झाडं तोडू पाहतंय। वनातली तपश्चर्या म्हणून तप आणि वन या नावानं जे तपोवन बनलं, जी झाडं आणि पर्यावरणाच्या सानिध्यात राम सीता लक्ष्मणानं कुटीत राहून तप केलं, त्याच तपोवनामध्ये सरकार साधूंच्या निवासासाठी झाडं तोडून साधूग्राम करणार आहे। धर्मकार्यासाठी झाडं तोडली जात आहेत। त्यामुळे ही कत्तल साधूंना तरी पटते का, ज्या साधूंसाठी तपश्चर्या हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे? या देशामध्ये वाल्मिकी, विश्वामित्र, कश्यप ऋषींसह अनेकांनी जंगलामध्ये झाडांच्या सानिध्यामध्ये तप केलं। त्याच ऋषींची परंपरा सांगणाऱ्या साधूंना ही वृक्षतोड मान्य होईल का, याचंही उत्तर अद्याप मिळालेलं नाही। नाशिकमध्ये हे एक असा भाग आहे की जिथे 2000 एकाच ठिकाणी झाडं आहेत, 1800च्या वर। शासनाने याच्यावर कृपया चांगल्या तऱ्हेने विचार करावा, चांगल्या लोकांचा सल्ला घ्यावा आणि हे झाडं तोडले जाणार नाहीत। साधूंची पण व्यवस्था इथे करता येईल। इथे बराच मोठा परिसर आहे की जे हे झाड आहेत हे एक प्रकारचे ऋषीमुनी आहेत। हे आपल्याला ऑक्सिजन देत असतात आणि कार्बन डायऑक्साईड स्वतः घेत असतात। आपण कोरोना काळामध्ये अनुभवलं आहे की प्राणवायूची किंमत किती आहे। एका ऑक्सिजन सिलेंडरची किंमत जवळजवळ 12,000 रुपये आहे।
त्याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजन हे झाडं देतात. त्या झाडांच्या ऑक्सिजनची किंमत आपल्याला काहीच नाही का, की आपण ICUमध्ये गेल्यावरतीच त्याची किंमत जाणणार आहोत, की हे हार्ट ऑफ द सिटी आहे, हे नाशिकचं फुफ्फुस आहे आणि त्यामुळे आमचे फुफ्फुसं बंद करू नये. भाजप वगळता सत्तेतील 2 पक्ष तपोवनातल्या वृक्षतोडीला विरोध दर्शवतायत. मात्र हा विरोध आहे की मग आगामी नाशिक पालिका निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्यासाठीचा नवा मुद्दा, असाही प्रश्न नाशिककरांना पडलाय. ही निविदा रद्द करा, इथलं एकही झाड तोडू नका, लगत खूप जागा आहे, तुम्हाला दिसत नाही का? त्या जागा तुम्ही पुरेशा आहेत, नाही जास्त आहे, अधिकच्या आहेत, सोयीच्या आहेत, त्या टाकून तुम्हाला फक्त हे झाडं तोडून बिल्डरच्या घशात टाकायची आहेत आणि त्याच्यासाठी आटापिटा इकडे तिकडे हा विषय डायव्हर्ट करून काहीही साध्य होणार नाही. नाशिककर पूर्णपणे एकवटलेले आहे. आतापर्यंत अनेक नाशिककरांसह कलाकार, साहित्यिक, लेखकांनी तपोवनच्या वृक्षांसाठी पुढाकार घेतला. काही हिंदुत्ववादी संघटनांनी देखील वृक्षतोडीला विरोध केलाय. नाशिक योग विद्या केंद्रानं योगासनाचं आयोजन करत सरकारच्या वृक्षतोडीचा निषेध केलाय. काहींनी झाडांवर जय श्रीराम असं लिहत वृक्ष बचाव मोहीम सुरू केली. तर सोशल मीडियामध्ये असंख्य लोक झाडं वाचवण्यासाठी आता पुढे येत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.